माझ्यासारखा सामान्य कार्यकर्त्यांनी का फक्त त्या पक्षामध्ये चटया उचलण्याचेच काम करायचे का? म्हणजे आम्ही वरचे नेतृत्व केलंच नाही पाहिजे का? आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता नगर परिषदेमध्ये पोहोचलाच नाही पाहिजे का? नमस्कार मंडळी, विदर्भ आवाजच्या स्टुडिओमध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण अशा व्यक्तीला घेऊन आलो आहोत जे गेल्या 12 वर्षापासून एका मोठ्या पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि 12 वर्षांपेक्षा अधिकचा काळ ते एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून उमरेड शहरात काम करत आहे. तळागाळातल्या लोकांसाठी, निराधारांसाठी ते पुढे होऊन नेहमी सतत कामच करत आले आहे. पण त्या पक्षाने यावेळी त्यांना संधी दिली नाही, त्यांच्यावर अविश्वास दाखवला. त्यामुळे ही व्यक्ती नाराज झालेली आहे. तर आता त्यांचा परिचय तुम्हाला करून देतो. त्यांचं नाव आहे सुभाष नान्हे. ते प्रभाग 10 मध्ये सामाजिक कार्यकर्ता तथा काँग्रेसचे त्या ठिकाणी प्रबळ दावेदार म्हणून होते नगरसेवक पदासाठी. नमस्कार सुभाष भाऊ. नमस्कार भाऊ. तुमचं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. काय सांगाल, किती वर्ष झाले तुम्ही पक्षामध्ये काम करत आहात? 12 वर्ष झाले. काय काय कामं केली तुम्ही आतापर्यंत लोकांसाठी? आतापर्यंत आपण लोकांसाठी सामाजिक कार्य केले. संजय गांधी निराधार योजनेचे कोणाचे संजय गांधीचे कामं करून दिले, कोणाचे राशन कार्डाचे कामं करून दिले. नवीन युवकांचे आपण मतदार यादीमध्ये नाव टाकून दिले आणि तसेच आणखी आपण काही इतर सामाजिक रुग्णसेवा वगैरे, जर कोणाची तब्येत खराब झाली, कोणाला गरज पडली तात्काळ, त्यासाठी तुम्ही नेहमी धावून गेलेले आहे. यावेळेस काय झालं मग? पक्षाने तुमच्यावर अविश्वास का बरं दाखवला? पक्षाने शेवटपर्यंत मला तिकीट मिळेल या आशेवर संभ्रमात ठेवलं. अच्छा. शेवटपर्यंत. आणि शेवटच्या क्षणी मला त्यांनी डावललं. अच्छा. आणि एका धनवान व्यक्तीला तिकीट दिली. म्हणजे श्रीमंत एक व्यक्ती पाहिला त्यांनी, ज्याच्या त्या प्रभागामध्ये काही उमरेड शहरातही कुठं काही नाव नाही, त्याला कोणी ओळखत नाही, नवीन आलेला. त्याला कुठे ओळखत नाही, त्याच्या कुठं सामाजिक कार्यामध्ये कुठं वाटा नाही. आणि मी गत 12 वर्षाच्या आधीपासून काँग्रेस पक्षाच्या मध्ये प्रवेश करण्याच्या आधीपासून सामाजिक कार्य करत आहोत आणि जनता माझ्या पाठीशी आहे. जनतेने मला आतापर्यंत साथ दिली आहे. आता बघू समोर काय होते. काय वाटतं तुम्हाला, आता हा जो प्रसंग ओढवला आहे, तर या प्रसंगामुळे पक्षावर काही परिणाम होईल किंवा येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाला काही कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागेल? निश्चितच जावं लागेल. काय होऊ शकतं? तिथली सीट तर पडणार एवढं निश्चित आहे. म्हणजे निवडून येण्याची शक्यता अजिबात नाहीच आहे. आणि त्याहीपेक्षा नगराध्यक्ष पदावर बी त्याच्या काही परिणाम होण्याची शक्यता आहे. बरं, आपण आता उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय का? हो. कुठल्या पक्षाकडून? शिवसेना. म्हणजे आपण बंड पुकारून आता तुम्ही एक नवी वेगळी वाट, एक वेगळा मतप्रवाह त्या दिशेने तुम्ही वाटचाल केली आहे. शिवसेना म्हणजे शिंदेसेना. म्हणजे हिंदुत्ववादी पक्षाची तुम्ही कास धरली आणि धनुष्यबाण खांद्यावर घेतली. एक वेगळी विचारधारा सोडून दुसऱ्या एका विचारधारेला आपण. आता या पक्षात तुम्ही प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटत आहे सध्या? सध्या तर आता वातावरण बरं चांगलं आहे आणि लोकांची पण साथ आहे आपल्याला. लोक बी चांगला रिस्पॉन्स देऊन राहिले आहे. यावेळेस फक्त काँग्रेसच नाही किंवा भाजपच नाही, तर दोन्ही पक्षांमध्ये जे सच्चे कार्यकर्ते होते, जुने निष्ठावंत होते, त्यांच्याशी पक्षाने कुठेतरी विश्वासघात करून त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. आता नुकतंच भाजपचे एक मोठी टीम पक्षाला रामराम ठोकून बाहेर पडली आहे. मला वाटतं ती पण तुमच्या शिंदे सेनेच्याच या प्रवाहामध्ये आलेली आहे आणि एक पूर्ण फळी त्यांनी उभी केली आहे. त्यांच्याच त्या सेनेमध्ये तुम्ही पण एक शिलेदार म्हणून आहात. अच्छा. काय असेल तुमचं पुढचं आता पाऊल, कसं राहील आणि पुढची वाटचाल कशी राहील? पुढची वाटचाल म्हणजे जसं मी ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाला मध्ये असताना जसे सामाजिक कार्य करत होतो आणि तसेच काँग्रेस पक्ष वाढविण्याचे काम करत होतो, त्यावेळेस जेव्हा भाजपाची लाट असताना मी संजय मेश्राम साहेबांना 222 मताची लीड मी माझ्या प्रभागातून दिली होती. तसंच काम आता या शिंदे सेनेमध्ये असताना मी शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करीन आणि 100% मी निवडून येण्याचा बी प्रयत्न करीन, एवढी मी आपल्या समोर ग्वाही देतो. म्हणजे निष्ठेने तुम्ही या पक्षासाठी काम करायला तयार आहे? निष्ठेने. आता वाट आहे ती फक्त मतदानाच्या दिवशीची. म्हणजे 2 डिसेंबरला, येत्या 2 डिसेंबरला मतदान आहे. मतदान करा आणि योग्य उमेदवारालाच मतदान करा.
कोणी कितीही पैसे देत असेल, पैसे वाटत असेल, तरी त्यांच्या पैशाच्या आमिषाला बळी न पडता, खोट्या प्रलोभनाला तुम्ही बळी पडू नका आणि स्वतःची विवेक बुद्धी जागी ठेवून योग्य त्या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबून त्याला मत द्या, निवडून द्या. तुमच्या प्रभागातली जी जनता आहे, जे तुमचा मतदार वर्ग आहे, त्यांना काही सांगू इच्छिता पुन्हा? मतदार वर्गांना एवढंच सांगू इच्छितो की आता पैसेवाला व्यक्तीला त्यांनी तिकीट दिली आहे, तर त्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता जो व्यक्ती तुमच्या सुखादुःखात धावू शकतो, जो व्यक्ती तुमच्या अडीअडचणीत कामात येतो आणि एका हाकेला तुमच्यासाठी धावून येणार आहे, अशा व्यक्तीला तुम्ही निवडून द्या आणि त्यांच्या कुठल्याही पैशाच्या, पार्टीच्या आमिषाला बळी पडू नका. 12 वर्षापासून तुम्ही पक्षात काम करत आहे एकनिष्ठेने. 12 वर्षाचा काळ म्हणजे एक तप पूर्ण केलं असं म्हटलं जाते. तर एका तपानंतर तुम्हाला पक्षातून संधी न देता डावलण्यात आलं. तर मग आता तुमची काय भावना आहे? भावना म्हणजे काय, आपण जो पक्ष वाढवासाठी काम केलं, हे केलं, आणि जेव्हा माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला एक नगर परिषदेमध्ये एक सामान्य माणूस पाठवण्याची जेव्हा वेळ आली, माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला पाठवण्याची वेळ आली, तेव्हा मला डावलण्यात आलं, मला तिकीट मिळाली नाही. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्त्यांनी का फक्त त्या पक्षामध्ये चटया उचलण्याचेच काम करायचे का? म्हणजे आम्ही वरचे नेतृत्व केलंच नाही पाहिजे का? आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता नगर परिषदेमध्ये पोहोचलाच नाही पाहिजे का? आम्ही फक्त त्या नगर परिषद काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये मिटिंगला याच्या, खुर्च्या लावायच्या, चटया लावायच्या आणि मीटिंग संपली का त्या उचलून ठेवायचे, बस एवढंच काम बाकी आमच्या सारख्या सामान्य कर्त्यांनी करायचं. आणि वरून याचे धनवान लोक आणि त्यांना आतून डायरेक्ट तिकीट मिळायची आणि आम्ही फक्त चटया उचलायचे काम करायचं. म्हणून आम्ही आता त्या विचारधारेला सोडून एका नवीन विचारधारेला पकडले आहे आणि आता त्या विचारधारेची आम्ही एकमत राहून आणि त्या पक्षाला वाढवण्याचे काम करू आणि समोर आणखी तो पक्ष कसा वाढेल याचा प्रयत्न करू, कशा माध्यमातून वाढवता येईल याचा आम्ही प्रयत्न करू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद.